नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। धुले जिले के सिंदखेड़ा तालुका के वघाड़ी बामले समूह ग्राम पंचायत सिंदखेड़ा में शिव जयंती के अवसर पर एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। पूर्व सरपंच ज्ञानेश्वर पाटिल ने शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन किया और प्रोफेसर बी एच जाधव द्वारा शिवाजी महाराज पर एक व्याख्यान का आयोजन किया। इस कार्यक्रम में क्षेत्र के कई प्रमुख लोग मौजूद थे, जिनमें सुरवे ग्राम के सरपंच शरद पाटिल, डोंगर गांव के सरपंच प्रकाश पाटिल, पिंपरखेड़ा के सरपंच राजेंद्र देवरे, ग्राम पंचायत सदस्य हिरकनबाई भील, कलमाड़ी के सरपंच सोनू छालजे और अन्य ग्राम पंचायत सदस्य और ग्रामीण शामिल थे। ज्ञानेश्वर पाटिल ने इस मौके पर चुनावी मुद्दों को उठाया और बताया कि उन्होंने कई बार कलेक्टर और तहसीलदार से फर्जी वोटिंग को लेकर शिकायत की थी, लेकिन अब तक कोई ठोस कदम नहीं उठाए गए हैं। उन्होंने घोषणा की है कि यदि इस मुद्दे का समाधान नहीं हुआ तो आगामी चुनाव का बहिष्कार करेंगे। साथ ही उन्होंने ये चेतावनी दी है कि यदि समस्या का समाधान नहीं हुआ तो वो 1 मार्च को कलेक्टर कार्यालय के सामने आत्मदाह करेंगे। इस कार्यक्रम में शिवाजी महाराज की वीरता और उनके योगदान पर प्रोफेसर बी एच जाधव ने विस्तृत व्याख्यान दिया। कार्यक्रम के दौरान स्थानीय नेताओं और ग्रामीणों ने इस मुद्दे पर अपनी चिंता व्यक्त की और फर्जी वोटिंग के खिलाफ कार्रवाई की मांग की। तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती असेल, आपण जर का एक सुदृढ भारत बनवायचं स्वप्न बघत असणार, सुदृढ महाराष्ट्र बनवायचं स्वप्न बघत असणार, तर माझं एकच म्हणणं आहे, या महाराष्ट्राला, या भारतामधलं महाराष्ट्रामधलं एक गाव कुठेतरी अपंग होतं। याचा मास्टरमाइंड कोण आहे? एक विशिष्ट व्यक्ती आहे। जर का शासनाने कारवाई केली नाही, मी ज्या दिवशी आत्मदहन करेन त्या दिवशी या सर्व गोष्टींना तो विशिष्ट व्यक्ती आणि तहसीलदार सिंदखेडा हे सर्वस्व जबाबदार राहतील। त्या दिवशी मी त्याचं नाव त्या ठिकाणी जाहीर करेन आणि मगच आत्मदहन करणार। ही मिलीभगत आहे का? हो, मिलीभगत आहे, प्रशासनाची मिलीभगत आहे, त्यांच्यासोबत मिलीभगत आहे, म्हणून पैशाचा जोर आहे। आम्हाला सगळं त्या ठिकाणी जे काही घडतं त्याची कल्पना आहे। आम्ही स्वतः त्या ठिकाणी कोण पैसे घेतं, कोण पैसे देऊन कामं करून घेतो। अहो मला सांगा, जर बाहेर गावाच्या व्यक्तीचं आधार कार्डचा ॲड्रेस बदलवायचा आहे, तहसीलदारांना काय माहिती? तहसीलदार त्या ठिकाणी शिक्का मारतात का लाल फॉर्मवर आणि ॲड्रेस बदलून देतात। तो गावाचा आहे का कुठला आहे, काहीच तपास घेणं नाही किंवा माहिती घेणं नाही आणि डायरेक्ट शिक्का मारणं, सही करणं आणि आधार कार्ड ॲड्रेस चेंज करणं। म्हणजे माझं शासनाला एकच म्हणणं आहे, तुम्ही आधार कार्ड काय धरू नका, कमीत कमी आपण या ठिकाणी तो राहतो का अशी एक कमिटी नेमा आणि तो राहत असेल तर त्याचं मतदान या यादीमध्ये समाविष्ट ठेवा, अन्यथा तुम्ही या यादीमध्ये त्यांचं मतदान खाऊ देऊ नका। आणि जर का असं घडलं नाही तर आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला सांगितलंच आहे, आम्ही 1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आत्मदहन करू। धर्म याच्या पलीकडे जाऊन सर्व मानवजातीसह आणि मानवजातीच्या कल्याणासाठी केलेलं त्यांचं कार्य होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे असं म्हटलं जातं की या शाही आपल्याला त्या काळातली रचना आहे, उत्तरेकडे मुघल काम करीत असताना छत्रपती शहाजी राजे यांच्या शहाजी राजांच्या एक पुत्र म्हणून काही जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शिवाजी महाराजांच्या पूर्वजांकडे जर वळायचं झालं तर ती थोडी माहिती आपण घेऊया। नाव घेतल्यानंतर बाबाजी भोसले नावाची व्यक्ती, बाबाजी भोसलेचा मुलगा म्हणतो, तेही सत्य आहे। आणि त्यांचा भाऊ सुद्धा संभाजी होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे। महाराज शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते। शिवाजी म्हणजे शहाजी राजांचे पर्यंत म्हणजे जगभरातल्या शेकडो पिढ्यांना आदर्श ठरेल असं शिवरायांचं चरित्र आहे। आणि त्याच शिवरायांनी केलेला कार्याचा आदर्श घेऊन अनेक लोक अगदी स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा प्रेरणा देण्याचं काम कोणी केले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आहे। स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, लक्षात घ्या। स्वराज्य म्हणजे अगदी महात्मा ज्योतिबा फुले असो, राजर्षी शाहू महाराज असो, बाबासाहेब, जेही कोणी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी उतरले त्या सर्वांचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते। नातेवाईकांना ते सांगायत की त्याच्यासोबत मला शिवरायांचं चरित्र पाठवा। कारण स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले,
त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी सुद्धा लिहिलेलं आहे की आम्ही जी स्वातंत्र्याची चळवळ भूमिगतरित्या चालवली आणि ती भूमिगतरित्या यशस्वी करून दाखवली, तर याच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे। धूले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। वघाड़ी में आयोजित शिव जयंती कार्यक्रम के दौरान शिवाजी महाराज की पूजा और व्याख्यान के साथ साथ गंभीर चुनावी मुद्दों पर चर्चा की गई। ज्ञानेश्वर पाटिल की चेतावनी से क्षेत्र में हलचल मच गई है। अब ये देखना होगा कि प्रशासन इस मुद्दे पर क्या कदम उठाता है। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।